सभेच्या निमित्तानं आपण पुरोगामी महाराष्ट्राचा विचार करण्यासाठी आणि कुंडलगावच्या क्रांतीवीरांचं एक स्वप्न, क्रांतीवीरांचे जे विचार आहेत, आदरणीय डी बापूसाहेब लाड यांचे विचार, आणि ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सामान्य लोकांचं काम केलं, असं डॉक्टर पतंगराव कदम यांचं स्वप्न आणि बापूसाहेबांचे विचार आणि साहेबांचे स्वप्न साकार करणारे उमेदवार म्हणून डॉक्टर विश्वजित कदम यांच्याकडे पाहिलं जातं. आज महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्या एका व्यक्तीच्या विरोधात नसून एका विचाराच्या विरोधात ही निवडणूक होत आहे. आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये महागाई वाढली, शेतीच्या दराला, उत्पन्नाला दर नाही. आता शरद भाऊंनी सांगितलं की आपण उद्योग आणले, धंदे आणले, वेगवेगळ्या शेतकऱ्यांचा विकास करण्याचं काम चालू करतोय, परंतु ज्या ठिकाणी मालाला, उत्पादित मालाला शेतकऱ्याच्या शाश्वत दर नाही त्या ठिकाणी शेतकरी सुद्धा अडचणीत आलेला असतो. आज कुंडलगाव हे वैचारिक भूमीचं गाव आहे. गट असले तरही तात्या आपल्यामध्ये तरी तट नव्हते, बरोबर का? हा. आणि मग शरद भाऊंनी सांगितलं आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया आणि उच्चांकी मतानं आपला महाविकास आघाडीचा उमेदवार डॉक्टर विश्वजित कदम यांना आपल्या विधानसभेमध्ये पाठवूया. शरद पवार साहेबांनी विचार केला, राहुल गांधींनी साथ दिली आणि उद्धव ठाकरे साहेबांनी त्यामध्ये योगदान दिलं आणि मग या महाराष्ट्राच्या क्रांतीला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. उद्धव ठाकरेंची मशाल, पवार साहेबांची तुतारी आणि काँग्रेसचा हात, हे तिन्ही मिळून एकत्र आलेले आहेत. हातामध्ये तुतारी आणि मशाल घेऊन पुन्हा एकदा आपण क्रांतीच्या नव्या युगाला वाटचाल करणार आहोत, अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला झालेलं दिसते. आज ग्रंथातनी सांगितलं की 85 साली याच ठिकाणी साहेबांच्या प्रचाराची सभा झाली, अख्खं गाव एकत्र आलं होतं आणि त्या ठिकाणी एक घोषणा झाली की यावेळी साहेबांना कसल्याही परिस्थितीमध्ये विधानसभेमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून पाठवायचं आणि उच्चांकी मताचं त्यावेळी कुंडलनं दिलं. तेच लीड आज कुंडलगावमध्ये परत एकदा होणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करणं गरजेचं आहे. आज आपण सर्व स्टेजवर एकत्र झालो, याचा अर्थ उच्चांकी मतदान घडतंय असं नाही. आपल्याला 20 तारखेपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना गट मनामध्ये काय कोणतीही गोष्टी न ठेवता आपण सर्वांनी काम करणं गरजेचं आहे. लाडक्या बहिणीची योजना या शासनाला आणली, ती आणली लोकसभेच्या इलेक्शन नंतर आणि मग लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 1,500 रुपये चालू केलं. 1,500 2 महिने 3 महिन्याचा हप्ता आलं. परंतु परवाच्या सभेमध्ये तात्या परवा महिलांच्या मेळाव्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्हाला सुद्धा धाकधूक होती, आता काय होतंय. परंतु लाडक्या बहिणीने असा जी टोला मारला की हे म्हणजे शासनाचं 1,500 आहे, आमच्या नवऱ्याला 50,000 60,000 लाख रुपये पगार असला तर आम्ही नवऱ्याचा ऐकत नाही, शासनात कुठं ऐकत. त्यामुळे तुम्ही निश्चित राहा, निश्चितपणे लाडक्या बहिणी आपल्या पाठीशी आहे. फार काय मी बोलणार नाही, कारण बोलण्यासारखं फार आहे. आणि अरुणांना सातारच्या सभेला गेले असल्यामुळे ते उपस्थित राहू शकत नाही, तर उद्या आणि कोणतरी चर्चा करत बसेल. चर्चेला कुणालाही वाव मिळणार नाही. आणि अनिल भाऊ काय सांगा, काय म्हणा, मी बदलून घेतो सगळ्यांच्या समोर. आपण सर्वजण एकसमपणे कुंडलगावामध्ये डॉक्टर विश्वजित कदम यांच्या पाठीशी राहूया आणि निश्चितपणे बाळासाहेब या गावचा आशीर्वाद आपल्या सर्वांचे आशीर्वाद आपल्या पाठीचे. आदरणीय बापूसाहेबांचे विचार आणि साहेबांचं स्वप्न आपण पूर्ण करावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.